अगदी सामने जिंकलेत आणि त्याच दोनही टीम आता द्वितीय फेरीमध्ये खेळ करण्यासाठी उतरले, जिथे दुपारचं सत्र चालू आहे. प्रेम गोलंदाजीसाठी रवाना झाले. 3 षटकांची मॅच आहे आणि दोन्ही ऑफिशियल साठी पुनश्च एकदा सांगून देऊ इच्छितो की आता इथून कोणत्याही टीमला रिव्ह्यू अवेलेबल नसेल. अंपायर्स कॉल जो असेल तोच एक लास्ट डिसिजन मान्य केलं जाईल. सामन्याला सुरुवात होईल. 3 षटकांची मॅच आहे. प्रेम गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. यंगस्टर गोलंदाज आहेत जे के शेलू टीमचे. समोर जर पाहायला गेलं बबलू आणि कपिल फलंदाजीसाठी दाखल देखील झालेत. बडवल अग्रिसेना बडवल टीम कडून 3 षटकांची मॅच, 18 बॉलचा सामना. पंच सांगतात लेट्स प्लेचा इशारा आलाय. पहिला बॉल घेऊन अगदी प्रेम रवाना झालेत. पहिल्याच बॉल ऑन साइडला धमाका केलाय. मिड विकेटच्या आवाक्याच्या बाहेर पहिल्याच बॉल वरती दर्जेदार षटकार. नादामध्ये डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. पुनश्च एकदा खोलात क्रिकेटच्या लगातार दुसरा ब्रह्मास्त्राचा उपयोग करण्यात आलाय. लगातार ब्रह्मास्त्रांचा उपयोग केला जाते शेलू संघाच्या प्रेम या गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी यंगस्टर गोलंदाज आहेत. अगदी मूर्ती महान असली तरी कीर्ती महान आहे. अगदी फलंदाजाला थांबवून ठेवलंय. 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. कपिल यांना अगदी शांत ठेवलं जातं या मॅच मध्ये. 7 धावा आहेत. हा बॉल पुनश्च एकदा खोलात टाकले. ड्राईव्ह करायचं होतं. एक सिंगल पुनश्च एकदा कंप्लीट केली जाते. 8 धावा आता एकूण धाव फलकावरती आहेत. आठ धावा. ज्या बबलूच्या बॅट मधून षटकार आला होता आता तो स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजीचं कमबॅक देखील झालंय शेलू संघाकडून प्रेमच्या माध्यमातून. हा बॉल ऑन साइडला खेचायचा होता. ऑन ड्राईव्हचा फटका खेचायचा होता. खऱ्या अर्थाने एक सिंगल कंप्लीट केली जाते. एक सिंगलच्या साह्याने षटक क्रमांक 1 इथे समाप्त झालाय आणि एका षटकाच्या वाजवी खेळानंतर एकूणच धावा जाऊन पोहोचल्या त्या 9. देऊयात संधी डीजेला. अगदी अग्रिसेना बडवल संघाचा विचार करायला गेलं या 18 बॉल्स मध्ये किमान 35 धावांपर्यंत पोहोचण्याचं मानस असेल त्यांचं देखील. समोर जर पाहायला गेलं तितक्याच ताकदीचा टीम पाहायला मिळते शेलू संघ, जिथे गणेश आणि साई यांच्या बॅट मधून धावा येतात. साई आता गोलंदाजीसाठी आलेत. 9 धावा आहेत. पहिलाच बॉल अगदी तेज तरार खांद्याचा उपयोग करत अगदी गुड लेंथ वरून बॉल हिट केलं. निर्धाव बॉलची सांगता होती. बबलू यांना शांत ठेवलंय. अगदी मागील 7 बॉल मध्ये फक्त 9 धावा आहेत. शेवटचे या इनिंग्स मधील 11 बॉलचा खेळ शिल्लक. पुनश्च एकदा वेगवान बॉल मागे सरसावून अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेस करत लावणारा हा फटका पाहायला मिळाला. तत्पूर्वी चेंडू उचलून फेकेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2च्या साह्याने 11 धावा आता धाव फलकावरती आहेत. बबलू यांना आता इथून फटकेबाजी करावी लागेल. समोर जर पाहायला गेलं एक साई मसनेसारखं तगडं आव्हान आहे, ज्याच्याकडे कतकाठी जर पाहायला गेली चांगली पाहायला मिळते आणि त्या हाईट वरून तो जेव्हा रिलीज करतोय ना एक उसली देखील पाहायला मिळते. पुनश्च एकदा आता खोलात टाकले.
अगदी फ्लॅश लिपला क्षेत्ररक्षक करणार नाहीयेत कोणती चुकी. झटका पाहिला बसलाय. बबलूच्या पारीचा झाला इथे अंत. अरे आमच्याशी भिडायची ताकद या तख्यात. आणि त्या हाईटचा देखील ते ऍडव्हान्टेज देखील करतात. आणि तिथेच अगदी चांगली गोलंदाजी. आता नवीन बॅटर रोहित वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आलेत. वन डाऊनची भूमिका अगदी क्रिकेटमध्ये महत्वपूर्ण असते. आता इथून अँकर रोल इथे निभावावं लागेल रोहितला. ऑन साइडला फटका खेचायचा होता. अगदी मिड विकेट आणि लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येतात प्रोटेक्शन द्यायला. एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या साह्याने एक बाद 12 धावा आता धाव फलकावरती पाहायला मिळतात. रोहित आणि कपिल ही आता जोडी पाहायला मिळते. आता कपिल स्ट्रायकिंग एंड वरती असतील जिथे आतापर्यंत 12 धावा झाल्यात. अजूनही काही षटकांचा खेळ या संपूर्ण इनिंग्स मध्ये बाकी आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. इथे चेंडू बॅटला ब्रश झालाय का? निर्धाव बॉलची सांगता होती. चांगली गोलंदाजी. शेवटचा एक बॉल आता इथून शिल्लक असेल या षटकामध्ये. 5 बॉलचा खेळ इथे समाप्त झालाय. कपिल स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पुनश्च एकदा परंतु आता बॅटच्या रडार मध्ये होता. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जज करतोय आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर देखील धाडलाय. शेवटच्या बॉल वरती आलाय षटकार. एकोणीस धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. चला या पुढील होणारा सामना पहिल्या फेरीतील तिसरा सामना असेल. नेरलपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये डिक्सल टीम. दोनही टीमला विनंती असेल अगदी आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपला कर्णधार व्यासपीठाकडे रवाना करायचे. प्रेम नंतर साई नंतर आता तिसरं षटक फेकण्यासाठी यश आलेत. हा बॉल पंच सांगतायत अगदी विकेटच्या बाहेर फेकलेला हा बॉल. अगदी इथे नो बॉलची घोषणा झाली आणि पुढचा बॉल इथून फ्री हिट देखील असेल. अवांतर स्वरूपामध्ये आता इथे आणखी एक धाव मिळाली जाईल. जिथे 18 धावा होत्या त्यानंतर आलेली सिंगल त्यानंतर फेकलेला हा नो बॉल. एकूण धावा झाल्यात त्या 20. अगदी विकेटच्या बाहेर फेकला या बॉलला आणि तिथून पंचांनी लगेचच दंडित केलं. अवांतर स्वरूपात आता इथे धाव. आता उघडा डोले पहा नीट. पुढचा बॉल फ्री हिट आहे कपिल यांच्यासाठी. इथून फटका खेचावा लागेल. खोलात टाकलेल्या या बॉलला एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून चेंडू ट्रॅव्हल देखील होतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील तत्पूर्वी 2 सहज कंप्लीट केल्या जातात. फटक्यामध्ये ताकद नव्हती. खेळ अगदी जर इथून पाहायला गेलं शांत वातावरणामध्ये जाऊन पोहोचलंय. 2 कंप्लीट झाल्यात म्हणजे एकूणच धावा आहेत त्या 1 बाद 22. शेवटचे 4 बॉल इनिंग मध्ये.
यश यांचा हा बॉल खणून काढलाय. अगदी हेलिकॉप्टरचा फटका, ऑन ड्राईव्हचा फटका, सीमा रेषा पार धाडलाय, आलाय षटकार. वरती पाहायला मिळतात. अगदी लॉफ्टेड ड्राईव्ह होती खऱ्या अर्थाने, जिथे आला षटकार आणि 18 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. 28 धावा माफी असावी. कपिल चांगली फलंदाजी करतायत, सलामीसाठी आले होते. यश यांचा हा बॉल पुनश्च एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये आणि पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. लगातारचा दुसरा षटकार. अजूनही काही चेंडूंचा खेळ इथून बाकी आहे या मॅच मध्ये. कपिल यांच्या बॅट मधून फटकेबाजी होती. इथे हा फटका चेंडू बॅटला ब्रश झालाय. शॉर्ट थर्ड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलच्या साह्याने 35 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. शेवटच्या एका बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. रोहित स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. जर इथून षटकार आला ना तर एक चांगलं टोटल जे के शेलू संघाच्या विरोधामध्ये जाऊ शकते. चौकार देखील इथे चांगला ठरू शकतं. पाहूया शेवटच्या बॉलचा थरार. हा बॉल अगदी लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका होता, जिथे लॉंग ऑफ मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीच्या प्रयत्नामध्ये रोहित तिथून बाद होताना पाहायला मिळतील. एका सिंगलच्या साह्याने एकूणच धावा झाल्यात त्या 36. येणाऱ्या 18 मध्ये 37 बनवायचे आणि आमंत्रित करूयात यापुढील होणाऱ्या दोनही संघांना, जिथे सामना असेल नेरलपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये डिक्सल. दोनही टीमच्या कर्णधारांना विनंती करतोय की त्यांना इनिंग ब्रेक मध्ये या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी उपस्थित व्हायचे. तत्पूर्वी ब्रेक मध्ये देऊया संधी डीजेला. षटकांचा सामना जिथे 18 मध्ये 37 बनवण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय शेलू संघ देखील. डिक्सल टीमचा कर्णधार देखील इथे उपस्थित झालाय. तर मी विनंती करतोय सन्माननीय दिनेशजी बोमकर साहेबांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे.
तर मी सन्माननीय मनोहरजी कराले साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते यापुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल, जिथे सामना पाहायला मिळेल नेरलपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये डिक्सल टीम. चला मनोहरजी कराले साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते यापुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचे. चला राज, राज आपण कुठे आहात? जय जय माफी असावी, जय आपण कुठे आहात? चला जय आपण कुठे असेल तर यायचे. जाऊयात सामन्याकडे, जिथे 18 मध्ये 37 डिफेंड करण्यासाठी उतरली आहे आगरी सेना भडवल आणि त्या धावा चेस करण्यासाठी उतरलाय ते मात्र जे के शेलू. गणेश यांच्यासाठीचा पहिलाच बॉल, त्याच्यावरती अगदी ड्राईव्ह केलंय या बॉलला आणि सीमारेषा पार देखील धाडलंय. वन बाउंड, सीमारेषा पार, चौकार. पाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये डिक्सल. नेरलपाडा संघाने नाणेफेक जिंकली आहे, डिसिजन पेंडिंग ठेवला. जाऊयात मॅचकडे, जिथे पहिल्या 2 बॉलवरती 2 चौका, त्यानंतर आता स्क्वेअर कटचा फटका खेचण्याच्या नादामध्ये डॉट बॉलची सांगता. गणेश अगदी जर पाहायला गेलं मैदानाच्या अगदी चौफेर बाजूस फटकेबाजी करतात. या आधीच्या बॉलवरती अगदी समोरच्या क्षेत्रामध्ये, त्याआधी अगदी स्क्वेअर लेग मध्ये. हा बॉल आता कव्हर क्षेत्रामध्ये झेल कॅरी केला जाऊ शकला असता का, परंतु एक धाव काही रोखू शकले नाहीयेत. एक धाव कंप्लीट. 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात जे के शेलू टीमच्या आगरी सेना भडवल विरोधामध्ये खेळ करत असताना. प्रथमेश गोलंदाजी करतायत, 9 धावा आहेत. साई आता स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. खोलात टाकले या बॉलला, ड्राईव्ह केलंय ऑन साइड मध्ये, मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल कंप्लीट झाली, त्यानंतर आलेत यात 2. एकूण धावा झाल्यात 11. तत्पूर्वी आपण पाहता या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय संकेतजी कराले साहेबांचं आगमन झालंय. आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्षमय स्वागत. स्वतः आयोजक आहेत खऱ्या अर्थाने आणि ही स्पर्धा अगदी जवळून पाहत आहेत. आणि जाऊयात मॅचकडे. 11 धावा झाल्यात. आता लोअर फुलटॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण चढवलं आणि सीमारेषा पार देखील धाडले. 6 धाव संख्येसाठी आलाय षटकार. षटक क्रमांक 1 देखील समाप्त झालाय आणि एका षटकाच्या समाप्तीने 17 धावा धाव फलकावरती आहेत. यापुढील होणारा सामना नेरलपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये डिक्सल. नेरलपाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचं डिसिजन स्वीकारलंय आणि डिक्सल टीमला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. देऊया संधी डीजेला.
धन्यवाद. एकूण धावा झाल्यात त्या 17. आता येणाऱ्या 12 बॉल्स मध्ये 20 धावसंख्येची गरज आहे. प्रतिषटक 10 धावा. तर मी पुनश एकदा विनंती करतोय सन्माननीय परेशजी ठोंबरे साहेबांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्षमय स्वागत. 12 बॉल मध्ये 20 धावसंख्येची गरज. गणेश स्ट्रायकिंग एंड वरती. ऑन साइडला फटका मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आलाय दर्जेदार षटकार. मध्ये अगदी चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल केला जातोय. एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. एक नंतर आणखी एक म्हणजे 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जातात. आता इथून 5 धाव संख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी ती JK शेलू टीमला. इथे अगदी या सामन्यामध्ये एक हाती किल्ला लढवताना पाहायला मिळतोय JK शेलू टीम. इथे लाजवाब स्क्वेअर कटचा फटका पॉइंट आणि फ्लाय स्लिपला बीट करत सीमारेषा पार धाडला. आणखी एक दर्जेदार चौकार. आता इथून 1 धावसंख्येची गरज. अगदी इथे सामना अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल झाली आहे JK शेलू टीमची. इथे 1 धाव अगदी ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये कंप्लीट केली जाणार का आणि गणेश तिथून बाद होतात. अगदी सुपर 4च्या दिशेला अगदी 1 पाऊल लांब आता फक्त इथून JK शेलू टीम पाहायला मिळेल जिथे 1च धाव बनवायची. चला शेलू टीमचा नेक्स्ट बॅटर त्वरितच रवाना व्हा आणि यानंतर विनंती करतोय अगदी जर माझा आवाज YouTube वाहिनीच्या द्वारे गुणगे टीम आणि मानगाव संघापर्यंत पोहोचत असेल तर आपण 2 वाजायच्या आधी आपल्याला इथे रिपोर्ट करायचे सेमीफायनल नंबर 1 साठी. आयोजकांकडून इथे सूचना